तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज माझा दादा जे आहे ते भाजी करणार आहे. तर तुम्ही थंबनेल पाहून तर तुम्हाला समजलंच असेल की तो चिकनची भाजी बनवतो आणि खूप छान भाजी बनवतो तो. तर तो कशी बनवतो मी तुम्हाला दाखवते. तर त्याने सर्वात अगोदर तेलामध्ये कांदा टाकला आहे आणि ते आपण नाही करत का बॉईल वगैरे. तर तो अगोदर बॉईल करून घेत आहे. तसा तर तो दहीमध्ये मॅरिनेट करतो, पण त्यांना म्हणजे जे मामा आहेत त्यांना ते काय म्हणतात बॉईल उकड खायची होती, काढायची होती, म्हणून आम्ही इथं बॉईल करत आहोत. तर त्यांनी ते चिकन धुवून घेतलं, कांद्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट आणि हे सर्व तो मिक्सरमध्ये न काढता अद्रक लसूणची पेस्ट जी आहे ती हाताने वाटतो की त्यांना चव येते म्हणून. तर इथं त्यानं तेलामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि हा हाय फ्लेमवरती ना तो होऊ देतो, लो फ्लेम कधीच करत नाही तो डायरेक्ट भाजी करायला. त्याला खड्या मसाल्याची पुडी सापडली होती, तर इथे तो खडा मसाला पण भाजतो. तसा तो खडा मसाला लावत नाही, यूज करत नाही जास्त, म्हणजे आम्ही नॉर्मली हलका हलकाच बनवतो. पण त्याला दिसले खड्या मसाल्याची पुडी तर तो खड्या मसाल्यामधली भाजी करत आहे. लाल लाल उरायला कांदा कम से कम येतो. तर दादा नेहमी भाजी बनवतो चिकनची, पण तो दही लावून त्याच्यातच मसाला वगैरे तशी थोड्या वेळ मॅरिनेट करून ठेवून लगेच तेलात तशी भाजी करतो. पण आज मामाला काढायचं होतं फिक्की उकड, त्यांना फिक्की खायचं होतं, त्यांचं तोंड आलेलं होतं, म्हणून तो असं बनवत आहे, म्हणजे बॉईल करून घेत आहे आणि मग त्याला फोडणी मारत आहे परत. तर हा माझा दुसरा दादा आहे जो त्याची मदत करत आहे. तर तो मिक्सरमधून दही आणि त्याच्यासोबत मसाले जे तडका मारताना आपल्याला लागणार आहे तो त्याला काढून देत आहे, म्हणजे त्याची मदत करत आहे माझी. तर तो चिकनमध्ये पाणी न टाकता असं तेलामध्येच ते बॉईल होऊ देतो आणि मग नंतर वरतून म्हणजे त्याला पाणी टाकतो. तसं तो म्हणते की अशाने चव येते, पहिला त्याला तेल वरती होऊ द्यायचं त्याचं आणि मग नंतरच त्याच्यात पाणी घालायचं. तर हे त्याच्यात तो पाणी घालत आहे आणि त्यानं पाणी थोडं एक्स्ट्रा घातलं आहे. तो बोलला की वरतून आपलं साधं पाणी नाही टाकायचं जेव्हा आपण फोडणी मारू. तर ते होईपर्यंत इकडं मी पण गरम गरम पोळ्या करून घेतल्या आहे पटकन. टाका तर बघूया त्याच्यात. ते गरम नाही झालं ना बाबा, स्पीड वाढवलं. पेस्टले मस्त काय काय टाकलं त्या पेस्टमध्ये? दही मसाला, हां, टमाटर, दही. तर दादांनी याच्यात दही टमाटर आणि मसाला ते मिक्सरमधून काढून त्याच्यात टाकले डायरेक्ट. आणि त्याला काय त्याच्यात तेजपत्ता आणि काय टाकली त्याने, कस्तुरी मेथी टाकली होती की बाबा कस्तुरी मेथीने छान चव येते. तशी तर मला आवडत नाही, पण त्याला खूप आवडतं टाकायला तर तो टाकतो. तर असं त्यानं वरती तेलेपर्यंत शिजून घेतलंय. ते तिकडे थोडी तेच त्याच्यात की बघ दादा याचं पाणी आहे, तांदूळ शिजवायचं एक्स्ट्रा झालं तर मी वरून काढून घेतलं.
लागला तर टाक. शेवटी असतं. मग याच्यात पण टाकत नाही का तू वरून?